नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की हर्षित सर्वांना सांगत असतो की आमच्या इंदोर साईडला आज पण वरदक्षिणा द्यावी लागते आणि ते हक्काने मागतात. आता वल्लरीवरून हे सर्व पाहत असते. आता हर्षित पुढे सांगतो की काय काय ठिकाणी तर लूट असते, लूट, खूप पैसे उकळतात आणि आईवडिलांना तर आपल्या मुलीसाठी पैसे द्यावेच लागतात. यावर तेजा म्हणते की हे बरोबर नाही आहे यार. आता प्रेरणाची आई आश्चर्याने म्हणते की काय सांगतोस काय, आमचे जावई भारी एकही पैसा घेतला नाही. आणि ती प्रेरणाला विचारते की बरोबर आहे ना ग प्रेरणा. मग यावर प्रेरणा काहीच बोलत नाही, ती खूपच टेन्शनमध्ये येते. आता यानंतर आपण पाहतो की हर्षितने त्याचं काम सुरू केलेलं असतं आणि डेकोरेशनवाले डेकोरेशन करण्यात बिझी असतात. आता हर्षित त्यांना नक्की कुठे काय करायचं आहे ते समजावून सांगत असतो. आता काम करताना तो थकून एका ठिकाणी बसतो तेव्हाच तिथे मिठ्ठू येते आणि ती हर्षितला हवा घालायला लागते. तेव्हा हर्षित आश्चर्याने विचारतो की मिठ्ठू यार काय करतेस तू. यावर मिठ्ठू म्हणते की ॲक्च्युली खूप उकडतं आहे ना, मग तुला छान थंड वाटावं ना म्हणून मी हे करते. तेव्हा हर्षित हसत सांगतो की थँक्यू, पण हे लग्न होईपर्यंत मी रिलॅक्स होऊच शकत नाही, मी जातो असं म्हणून तो तिथून उठून जायला लागतो. तेव्हा मिठ्ठू त्याला जबरदस्तीने बसायला सांगते आणि त्याला सरबत देत सांगते की हे घे, छान असं सरबत घे आणि मस्त थंड हो, मी बनवलं आहे स्वतःच्या हाताने. यावर हर्षित खुश होऊन म्हणतो की थँक्यू यार मिठ्ठू, खूपच मस्त वाटलं, एखाद्या एवढ्या उन्हाळ्यामध्ये एवढं थंडगार सरबत, खरंच थँक्यू. आता मिठ्ठू म्हणते की तुला माहिती आहे का, हे वाळ्याचं सरबत ना शरीरासाठी खूप चांगलं असतं, म्हणजे आपल्या अंगातली जी हीट असते ना ती कम्प्लिटली निघून जाते. मला आई बनवून द्यायची माझी, तिने शिकवलं आहे मला, सगळं शिकवलं आहे मला माझ्या आईने. हर्षित आता सरबत पितो आणि खुश होऊन म्हणतो की थँक्यू सो मच मिठ्ठू, मस्त होतं सरबत. आणि तो मिठ्ठूला म्हणतो की मी हे आतमध्ये ठेवून येतो. तेव्हा मिठ्ठू त्याला थांबवते आणि म्हणते की तू बस ना, मी ठेवून येते, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आता हर्षित परत त्याच्या कामाला लागतो. तितक्यात आता तेजा तिथे येते आणि ती हर्षितला म्हणते की दमलात वाटतं. यावर हर्षित हसत सांगतो की हो यार, काम चालू आहे ना, 1000 कामं आहेत, एक काम झालं की दुसरं आठवतं. तेव्हा तेजा म्हणते की बघ, म्हणूनच मी गरमागरम कडक चहा घेऊन आली आहे तुझ्यासाठी. यावर हर्षित आश्चर्याने तेजाकडे बघत म्हणतो की तेजा, कडक चहा एवढ्या उन्हामध्ये काय आहे हे. तेव्हा तेजा म्हणते की काट्यानेच काटा काढतात ना, तसंच आहे चहाचं पण, म्हणजे आता एवढं गरम होत आहे तर ती गरमी कमी करण्यासाठी चहाच कामी येतो, एकदम रिफ्रेश होशील तू. यावर हर्षित हसत म्हणतो की ठीक आहे यार, पण मी आत्ताच सरबत पिलो आहे. तेव्हा तेजा नाराज होते आणि म्हणते की ठीक आहे, असं म्हणून तिथून रागाने जायला लागते. आता हर्षित तिला थांबवतो आणि म्हणतो की काय यार तू पण लगेच नाराज झालीस, आणि ते मी इकडे पितो, असं म्हणून तो तेजाच्या हातातून चहा घेतो आणि म्हणतो की गरमागरम कडक चहा पितो मी, कारण मला माझ्या मैत्रिणीला नाराज नाही करायचं आहे, पितो मी, असं म्हणून तो नाईलाजाने गरम चहा प्यायला लागतो आणि सांगतो की छान झाला आहे. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाची आई साडी कशी दिसते आहे ते आरशात बघत असते. तेव्हाच प्रेरणाचे बाबा तिथे येतात आणि प्रेरणाच्या आईकडे बघून म्हणतात की निलिमा, हे काय चाललंय तुझं, नवरीच्या वरची नट्टाफट्टा करते आहेस. यावर प्रेरणाची आई म्हणते की गप्प बसा तुम्ही, ही साडी कशी दिसते आहे ते सांगा, बरी दिसते आहे ना, जावई बापूंनी दिली आहे मला. आणि म्हणते की तुम्हाला कळलं का, जावई बापूंना सगळं समजतं, कोणाला काय चांगलं दिसतं कोणाला काय नाही, आणि तुमच्यासाठी सुद्धा सदरा दिलाय बरं का, तोच घालायचा मेहंदीला, म्हणजे त्यांना पण बरं वाटेल ना म्हणून. आता तितक्यात वल्लरी तिथे येते. आता वल्लरीला बघून प्रेरणाची आई रागाने विचारते की तू काय करतेस इथे. तेव्हा वल्लरी घाबरतच म्हणते की तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं मला. आता प्रेरणाची आई पटकन म्हणते की अरे बापरे, तन्याला फोन केला का, वाट बघत असेल ना तो माझा, आता आपण पोहोचलो ते सांगायला हवं ना, जावा पटकन, पहिलं त्याला फोन करा, असं म्हणून ती प्रेरणाच्या बाबांना तिथून जायला सांगते. आता वल्लरी प्रेरणाच्या आईला म्हणते की बोलू का मी थोडंसं. तेव्हा प्रेरणाच्या आई रागाने म्हणते की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, असं म्हणून ती तिथून बाजूला जाते. तर आता वल्लरीसुद्धा त्यांच्या मागे मागे येते आणि म्हणते की काकी, फक्त 2 मिनिटं हवी आहेत मला, तुमच्या ऐका ना प्लीज. आता प्रेरणाच्या आई रागाने म्हणते की गप्प बस ग. तेव्हा वल्लरी म्हणते की काकी प्लीज. यावर प्रेरणाच्या आई वैतागून म्हणते की बोल काय ते. आता वल्लरी म्हणते की काकी, प्रेरणाताईच्या मनात काय चाललंय हे खरंच दिसत नाही का तुम्हाला. तेव्हा प्रेरणाची आई रागाने म्हणते की माझी मुलगी कशी आहे ते तू मला शिकवणार काय. तेव्हा वल्लरी म्हणते की तुमची मुलगी आहे म्हणूनच तर तुम्हाला सांगते आहे ना, पहा ना जरा त्यांच्याकडे नीट, ते अजिबात खुश नाही आहे तो या लग्नापासून. तेव्हा प्रेरणाच्या आई रागाने म्हणते की तुला बरं समजतं की ती खुश नाही आहे ते, तुला तिच्या आईवडिलांपेक्षा जास्त समजतं का. यावर वल्लरी म्हणते की जास्त नाही समजत, पण एवढं मात्र नक्की समजतं की नव्या नवरीच्या चेहऱ्यावर एक वेगळा तेज असतो काकी, जो मला नाही दिसत आहे प्रेरणाताईंच्या चेहऱ्यावर दिसतंय ते सतत टेन्शन. आता प्रेरणाची आई म्हणते की अरे बापरे, तुला बरं वाचता येतं
चेहरे. काय गं, समजतेस कोण स्वतःला तू? तेव्हा वल्लरी मोठ्याने ओरडून म्हणते की काकी, समीर सर प्रेरणाताईंवर हात उचलतात, मारतात त्यांना. अहो, या आधीसुद्धा त्यांनी एकदा लग्न मोडलं आहे, हे विसरून गेलात का तुम्ही? हे बघा, प्रेरणाताई या नात्यामध्ये खुश नाही आहे, दडपणाखाली लग्न करतात त्या समीर सरांशी. यावर प्रेरणाची आई वल्लरीला रागाने म्हणते की तू गप्प बस गं, मला जो संशय होता ना तो आता खरा ठरला आहे. तुला ना माझ्या पोरीचं लग्न मोडायचं आहे ना, म्हणून ही सगळी नाटकं चालली आहेत ना तुझी. तेव्हा वल्लरी म्हणते की काकी, अहो मी असं का करेल, तुम्हीच सांगा ना. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की म्हणजे काय गं, तिचं लग्न जमत नव्हतं तेव्हा मला शिकवत होतीस ना, काय ते इच्छा, आकांक्षा, स्वप्न. आता माझ्या पोरीला चांगलं पोरगं मिळालं तर तुझ्या पोटात दुखायला लागलं काय गं? यावर वल्लरी म्हणते की काकी, अहो मैत्रीण आहे मी त्यांची. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की गप्प बस गं, अपशकुनी कुठली, स्वतःच्या नवऱ्यापासून लांब राहते आणि आता दुसऱ्यांच्या लग्नात खोडा घालते आहे काय गं? माझी पोरगी आता सुखात लोळणार, एवढे पैसे आहेत माझ्या जावयाकडे, ते तुझ्या डोळ्यात खुपतं का काय गं? लांब राहायचं सांगून ठेवते. हे ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि ती रडत म्हणते की बरं काकी, माझं चुकलं, पण तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना, तुम्ही शांत व्हा. पण प्रेरणाची आई मात्र खूपच चिडलेली असते आणि ती वल्लरीला म्हणते की तुला शेवटचं सांगते मी, या लग्नापासून तू लांबच राहा, तुझी काळी सावली या लग्नावर पडली ना तर बघच तू, लांब राहायचं सांगून ठेवते. आता वल्लरी घाबरून तिच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रेरणाची आई खूपच चिडलेली असते. आता प्रेरणाच्या आईचा असा चढलेला आवाज ऐकून प्रेरणा तिथे येते आणि घाबरून विचारते की काय झालं. तेव्हा प्रेरणाची आई रागाने म्हणते की प्रेरणा, तुला शेवटचं सांगते, हिला लग्नापासून लांब ठेव. आता वल्लरी शांतपणे म्हणते की काकी, मी निघते, माझ्या बोलण्याचं काही वाईट वाटत असेल तर माफ करा मला. आणि ती प्रेरणालासुद्धा सॉरी प्रेरणाताई असं म्हणून तिथून निघून जाते. आता प्रेरणा तिच्या आईला म्हणते की आई, तिच्यासमोर किती बडबडतेस. तेव्हा प्रेरणाची आई रागाने म्हणते की माझ्या जावयाचे पैसे खुपतात तिच्या डोळ्यात, असं म्हणून ती परत तयारी करण्यात मग्न होते. आता प्रेरणा मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती मनातच म्हणते की आई असून समीर मला मारहाण करतात याचं हिला काहीच वाटत नाही, हिच्यासाठी फक्त पैसे महत्त्वाचे आहेत आणि वल्लरी या नात्याची ना गोत्याची, पण तिला किती काळजी आहे माझी, एवढा अपमान सहन करूनसुद्धा माझाच विचार करते आहे, ती माझ्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न करते आहे. वल्लरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी चूक तर करत नाही आहे ना. आता यानंतर आपण पाहतो की मेहंदीची सर्व तयारी झालेली असते आणि हर्षितने मस्त डेकोरेशन केलेलं असतं. आता डेकोरेशन पाहून तेजा म्हणते की वाव, आपली बुलबुल बाग किती मस्त दिसते ना. तेव्हा मिठू म्हणते की हो आणि सांगते की मी ना आज खूप मोठी मेहंदी काढणार आहे. यावर तेजा म्हणते की लग्न प्रेरणाचं आहे, तुझं नाही. तेव्हा मिठू म्हणते की मग काय झालं, मला आवडते मोठी मेहंदी. आणि परत म्हणते की मेहंदीवरून आठवलं, हर्षित दिसत नाही आहे. तेजा म्हणते की दिसत नाही आहे ना तुला, हेच बरं आहे. आता तितक्यात मिठूला हर्षित दिसतो आणि ती म्हणते की हे बघ, असं म्हणून धावतच हर्षितजवळ जाते. आता तेजासुद्धा धावत हर्षितजवळ येते. आता हर्षित त्या दोघींकडे बघत म्हणतो की खूप मस्त दिसत आहात, असं म्हणून तो परत त्याच्या कामाला लागतो. तेव्हा तेजा त्याला म्हणते की मला ना तुझ्याशी एक खूप गोष्ट आवडते, तुझी बारीक गोष्टींकडे लक्ष असतं ना तुझं, म्हणजे एवढीशी पण गोष्ट मिस नाही करत. यावर हर्षित म्हणतो की अशाच एका बारीक गोष्टीकडे माझं लक्ष आहे. आणि तो तेजाला म्हणतो की तेजा, मस्त तर तू दिसतेच आहेस, पण तू आता हे जे आउटफिट घातलं आहेस ना त्याच्यावर तू जर छोटीशी टिकली लावली असतेस ना तर अजून जास्त सुंदर दिसणार. आता हे ऐकून मिठूला खूपच राग येतो. आता तेजा हर्षितला म्हणते की अच्छा, लावली नाही का, मी नेहमी लावते, मी पडली वगैरे असेल, मी आलेच पटकन लावून, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता मिठू हर्षितला म्हणते की माझ्या आउटफिटबद्दल तुला काहीच बोलायचं नाही आहे का. यावर हर्षित म्हणतो की तुमच्याबद्दल मी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, तुमचं आउटफिट तर मस्त आहेच आणि तुम्ही दिसताय पण सुंदर. पण मिठू विचारते की पण काय. तेव्हा हर्षित सांगतो की लिपस्टिक, तुम्ही या आउटफिटवर जर बेबी पिंक कलरची लिपस्टिक लावली ना तर अजून सुंदर दिसाल. आता मिठू खुश होऊन विचारते की खरंच का, आलेचा मी लावून, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता हर्षित परत त्याच्या कामाला लागतो. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाची आई प्रेरणाला तयार करत असते आणि ती प्रेरणाला म्हणते की आज जरा बरी दिसते आहेस, समीर रावांना खुश ठेवायचं म्हणजे हे सगळं करावंच लागतं ना, आमच्या वेळी असं काही नव्हतं गं, ओठ रंगवतात, ती लिपस्टिक चेहऱ्याला फासतात, ते असं काही नव्हतं, पण आम्ही संसार केला. समीर राव आपण जे मागू ना ते देतात, त्यांचा मान राखायला हवा की नाही. प्रेरणा मात्र काहीच बोलत नाही, ती शांतच असते. तेव्हा प्रेरणाची आई रागाने म्हणते की तुझ्या तोंडावर का 12 वाजले, तुझ्याकडे बघून असं वाटते की तुला कोणाचं तरी सुतक लागलं आहे. यावर प्रेरणा म्हणते की आई अगं असं का बोलतेस. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की मग काय, तोंड बघ तुझं एरंडेल पिल्यासारखं, अशाने फोटो काय चांगले येतील का तुझे, नाही ना. आता तितक्यात वल्लरी तिचं सामान घेऊन तिथे येते
आता वल्लरीला बघून प्रेरणाची आई तोंड वाकडं तिकडं करत म्हणते की आली आता, आणि विचारते की अजून काही बोलायचं आहे का तुला. तेव्हा प्रेरणा तिच्या आईला गप्प बसायला सांगते. आता प्रेरणाची आई प्रेरणाला म्हणते की हिच्यासोबत जास्त बोलू नको, सांगून ठेवते तुला, असं म्हणून ती रागानेच तिथून निघून जाते. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की ते आईच्या बोलण्याचं तू. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, मला नाही वाईट वाटलं. आणि ती प्रेरणाला म्हणते की खरंच खूप सुंदर दिसत आहात तुम्ही, मी फक्त एवढंच सांगायला आले होते की मी चालले गावाला. पण प्रेरणा ताई म्हणते मी तुम्हाला, आणि ताई मानते सुद्धा मनापासून. म्हणून एक शेवटचं सांगते तुम्हाला, गोष्टी बदलतील अशा आशेवर राहू नका, कारण गोष्टी बदलणार नाही आहेत आणि अन्यायसुद्धा थांबणार नाही. तुम्ही एक गोष्ट ऐकलीच असेल ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. आणि परत म्हणते की असो मी येते, असं म्हणून ती खूप इमोशनल होते आणि तिथून जायला लागते. पण प्रेरणा तिला काहीच बोलत नाही. आता वल्लरी तिचं सामान घेऊन बाहेर येते. तितक्यात समोरून तेजा येते आणि वल्लरीला आश्चर्याने विचारते की काय गं, कुठे निघालेस. तेव्हा वल्लरी सांगते की मी गावाला जाते. यावर प्रेरणा आश्चर्याने म्हणते की तू बरी आहेस ना. नाही, अजून रेडी पण नाही झालीस, आपल्या प्रेरणाचं लग्न आहे, तिच्या मेहंदीचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे खाली, आणि हे काय गावचं काढलं आहेस तू मध्येच. तेव्हा वल्लरी अडखळत म्हणते की नाही, मला थांबायचं होतं. पण आता तितक्यात मिठ्ठूसुद्धा तिथे येते आणि वल्लरीला विचारते की वल्लरी, हे काय बॅग घेऊन कुठे निघालीस. अगं, मेहंदी सेरेमनी कधीही सुरू होईल. यावर वल्लरी सांगते की मिठ्ठू ताई, ते मी गावाला जाते आहे, ते माझ्या बाबांची तब्येत बरी नाही आहे ना, म्हणून मी जाते आहे, त्यांना माझी गरज आहे. तेव्हा मिठ्ठू म्हणते की एक दिवसही थांबू शकत नाही का तू, म्हणजे तू नसशील तर काहीच मजा येणार नाही गं. आता तेजा मिठ्ठूला म्हणते की मिठ्ठू, तिचे बाबा आजारी आहेत, कळते का तुला, ती इथे थांबून तिला मजा येणार आहे का, नाही ना. आणि ती वल्लरीला म्हणते की ऐक ना, तू जा ना, मी तुला सोडवायला येते, चल. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही नको, तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही थांबा इथे, मजा करा, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता वल्लरी तिचं सामान घेऊन निघालेली असते. तिला खूपच वाईट वाटत असतं आणि ती रडत असते. आता प्रेरणाची आई तिथेच आलेल्या पाहुण्यांसोबत हसत गप्पा मारत असते. तिचं लक्ष अचानक वल्लरीकडे जातं, पण ती वल्लरीला थांबवत नाही किंवा तिच्याशी बोलतही नाही. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हाच तिथे मिठ्ठू आणि तेजा येतात. आता मिठ्ठू प्रेरणाला बघून म्हणते की वाव प्रेरणा दी, खूप गोड दिसते आहेस तू. आता तेजा म्हणते की हो, मेकअप पण एकदम मस्त झाला आहे, ही साडी पण खरंच खूप छान दिसते गो तुझ्यावर. ॲक्च्युली काय आहे ना, मुळातच सुंदर असलेल्या माणसाला सगळं शोभून दिसतं, पण प्रेरणा मात्र शांतच असते. आता मिठ्ठू तिच्याकडे बघत म्हणते की पण प्रेरणा दी, तुझा चेहरा का असा दिसतोय गं, काय झालं का. तेव्हा तेजा म्हणते की ऐक ना, मला कळत आहे की वल्लरी जाते आहे म्हणून तुला थोडंसं वाईट वाटत आहे, पण अगं तिला जावंच लागणार आहे, तिचे बाबा आजारी आहेत ना. मिठ्ठू म्हणते की हो, तू वाईट वाटून नको घेऊ सगळं. आता तितक्यात प्रेरणाला समीरचा कॉल येतो. आता समीरचं नाव बघून प्रेरणा थोडीशी घाबरते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.